नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामधील जे व्रत करतो त्याचं उद्यापन कसं करायचं आणि ते उद्यापन कधी असणार आहे याची सर्व माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि संयम असेल तर कृपा ओघळते. या भावनेतून आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या उद्यापनाविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेणार आहोत. अनेक जप श्रद्धेने हे व्रत करतात, पण मनात अनेक प्रश्न राहतात. उद्यापन नेमकं कधी करायचं? शेवटचा गुरुवार अमावास्येला आला तर काय करावं? सुवासिनींना मिळालेल्या नाही तर हे व्रत अपूर्ण राहील का? एखादा गुरुवार चुकला तर काय करायचं? मासिक धर्म, सुतक, विटाळ किंवा आपण बाहेरगावी असेल तर हे व्रत कसे पाळायचे? तर याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्गशीर्ष गुरुवार व्रत म्हणजे काय? तर मार्गशीर्ष मास हा श्रीमंताचा, लक्ष्मीचा आणि विष्णू नारायणाचा प्रिय मास मानला जातो. या महिन्यात प्रत्येक गुरुवारी श्रद्धेने व्रत केल्यास घरात स्थैर्य, समाधान, ऐश्वर्य आणि मानसिक शांतता प्राप्त होते अशी लोकमान्यता आहे. हे व्रत मुख्यतः लक्ष्मी नारायणाच्या कृपेसाठी केले जाते. काही जण हे व्रत 5, 11 किंवा 16 गुरुवार करतात, तर काही जण मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातील जे गुरुवार असतात त्या गुरुवारी करतात. तर त्याचं उद्यापन म्हणजे नेमकं काय करायचं? तर उद्यापन म्हणजे व्रताची सांगता करायची असते. आपण जे व्रत संकल्पपूर्वक सुरू करतो ते योग्य पद्धतीने पूर्ण करून देवतेचे आभार मानायचे म्हणजे उद्यापन करायचे आहे. तर उद्यापन केल्याशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते असे शास्त्र सांगते. कारण आपण जेव्हा व्रत करतो तेव्हा उद्यापन हे भीतीपोटी नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेने करायचे असते. उद्यापन कधी करावे? सामान्यतः आपण ज्या संख्येचे गुरुवार ठरवले आहेत त्या शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करायचे. जर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केले असेल तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणे हे सर्वोत्तम मानले जाते. शेवटचा गुरुवार अमावास्येला आला असेल तर काय करायचं? तर अमावास्येच्या स्थितीला काही जण व्रत उद्यापन टाळतात. अशा वेळी घाबरायची गरज नाही. जर शेवटचा गुरुवार अमावास्येला आला तर त्याआधी गुरुवार किंवा त्यानंतरचा पहिला शुभ गुरुवार या दिवशी उद्यापन करणे शास्त्रमान्य आहे. पण आता 2025 मध्ये आपल्याला गुरुवार व्रताचे उद्यापन कधी करायचं ते आपण पाहूया. बऱ्याच जणांना प्रश्न पडला की शेवटचा गुरुवारी अमावास्या आहे, मग उद्यापन कधी करावे? तर बघा, यावर्षी डिसेंबर महिन्यातील 4था गुरुवार हा 18 डिसेंबरला येणार आहे. तर याच दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन करायचे आहे. आता अमावास्याची तिथी ही गुरुवारी पहाटे लागते आहे. बघा, 18 तारखेला अमावास्या प्रारंभ दिलेला आहे, परंतु तो उत्तर रात्री म्हणजे एकदम मध्यरात्री 4:59 म्हणजे शुक्रवारच्या पहाटेला अमावास्या लागत आहे आणि त्यामुळे ही अमावास्या शुक्रवारी 19 तारखेला धरली जाणार आहे आणि 20 तारखेला ही अमावास्या सकाळी 7:12 समाप्त होणार आहे. तर अशा वेळेस आपण बिनधास्त या मार्गशीर्ष महिन्यातील 4थ्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो. देव भाव पाहतो, तारीख नाही. तर कायम लक्षात ठेवा, उद्यापन कसं करायचं? सोपं आणि शुद्ध पद्धतीने करायचं. तर उद्यापनाच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरात लक्ष्मी नारायण, विष्णू किंवा देवी लक्ष्मीचे पूजन करायचे. पूजेमध्ये हळद, कुंकू, फुले, धूप, दीप अर्पण करायचं. नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवावा. शक्य असल्यास पुरणपोळी, शिरा, गोड भाजी किंवा साखरभात ठेवावा. यानंतर आपल्याला जो संकल्प आहे तो उच्चारायचा आहे आणि हे व्रत मी श्रद्धेने पूर्ण केले याची सांगता आज करीत आहे अशी मनोमन प्रार्थना महालक्ष्मीला करायची आहे. आणि सुवासिनींनी पहिल्या मिळाल्या नाहीत तर काय करायचं? समजा काहींना सुवासिनी मिळत नाहीत काही अडचणीमुळे, तर हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो. तर शास्त्रानुसार सुवासिनींना भोजन देणे हे पुण्यकारक आहे आणि बंधनकारक देखील आहे. जर सुवासिनी मिळाल्या नाही तर घरातील मुलीला किंवा गरजू स्त्रीला अन्नदान करायचे.
अगदी कोणीही उपलब्ध नसेल तर मनोभावे देवीला प्रार्थना करून गरिबाला अन्नदान किंवा दक्षिणा दिली तर उद्यापन पूर्ण होईल. एखादा गुरुवार चुकला तर काय करायचं? मानवी आयुष्यात चुका होतातच. आजारीपणा, प्रवास, कौटुंबिक अडचण यामुळे एखादा गुरुवार चुकला तर स्वतःला दोष देऊ नका. पुढील गुरुवारी पुन्हा श्रद्धेने व्रत सुरू ठेवा. काही जण शेवटी एक अतिरिक्त गुरुवार धरून उद्यापन करतात. ही पद्धतही योग्य आहे. देव दयाळू आहे, कठोर नाही. तर देवीला नैवेद्य म्हणून काय ठेवावं हा प्रश्न देखील सगळ्यांना पडलेला असतो. पण नैवेद्य साधा, सात्विक आणि श्रद्धेने केलेला असावा. गोड पदार्थ असणे यात उत्तम मानले जाते. फळे, दूध, खीर, शिरा, साखरभात यापैकी जे शक्य असेल ते अर्पण करू शकता. नैवेद्य मोठा असावा हे महत्त्वाचं नाही, भाव शुद्ध असावा हे महत्त्वाचं आहे. मासिक धर्म, सूतक, विटाळ असल्यास काय करावे? मासिक धर्माच्या काळात पूजापाठ न करण्याची परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. अशा वेळी मनातल्या मनात देवीचे स्मरण करायचे. व्रत तोडले जात नाही. सूतक किंवा विटाळ असल्यास शुद्धी झाल्यावर पुन्हा नेहमीप्रमाणे व्रत सुरू ठेवायला हरकत नाही. उद्यापन पुढे ढकललं तरीही चालेल. बाहेरगावी असल्यास व्रत कसे करायचे हाही प्रश्न अनेक स्त्रियांच्या, महिलांच्या मनात पडतो. तर प्रवास असताना शक्य असेल तेवढे नियम पाळावेत. पूजा शक्य नसेल तर उपवास, साधे भोजन आणि देवस्मरण करावे. घरी परतल्यावर पुन्हा नियमित व्रत सुरू ठेवावे. देव सर्वत्र आहे, फक्त घरातच नाही. मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे भीतीचे नाही तर विश्वासाचे व्रत आहे. नियम मोडला की संकट येईल अशी भीती अजिबात बाळगू नका. श्रद्धा, सात्विक आणि संयम हेच या व्रताचे खरे फल आहे. आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाविषयी सविस्तर आणि शुद्ध माहिती जाणून घेतली. जरी ही माहिती तुमच्या मनातील शंका दूर करणारी असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनात कोणताही समभ्र आणू नका. व्रत नियमाचे नव्हे तर निष्ठेने फळते हा विचार मनात ठेवून श्रद्धेने आपली आध्यात्मिक प्रवास सुरू ठेवा. लक्ष्मीनारायणची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री महालक्ष्मी देवे नमो. तर असं महालक्ष्मीचं उद्यापन करा. तुम्हाला नक्कीच महालक्ष्मी प्रसन्न होईल. धन्यवाद.